हुंडामुक्त महाराष्ट्र, हिंसामुक्त कुटुंब असा सुप्रिया सुळेंनी आता एल्गार दिलाय। 22 जून पासून सुप्रिया सुळे राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सुप्रिया सुळेंनी हुंडा विरोधी आंदोलनाची आता हाक दिलेली आहे। त्यामुळे वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या आत्महत्येनंतर राज्यभरात उमटणारे पडसाद पाहता सुप्रिया सुळेंचं हे आंदोलन महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर सुप्रिया सुळेंनी या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि त्यांनी एक्स पोस्ट केली आहे। त्या पोस्टद्वारे त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। महाराष्ट्राची लेक वैष्णवी कसपटे हगवणेचा अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी झाला। घटना मनाला प्रचंड वेदना देणारी आहे। राज्याने स्त्री मुक्तीची दिशा देशाला दिली, त्या राज्यात वैष्णवी सारख्या लेकीचा बळी जाणं संतापजनक आहे। केवळ संताप आणि दुःख व्यक्त करून भागणार नाही, जोरदारपणे कृतिशील जागृतीचं पाऊल हवं। 22 जून 2025 पासून राज्यात हुंडाबळी आणि हिंसामुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारणार। मोहिमेतूनच हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचं उद्दिष्ट साध्य करता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।